त्याचबरोबर दीप नंबर आणि परिषदेतील माझे सर्व विभागाचे सर्व सहकारी अधिकारी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, डाएटमधील सर्व प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व राज्यातील विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज कालपासून आपण अत्यंत महत्त्वाचा असा सप्ताह साजरा करत आहोत, जो गुणवत्तेच्या अनुषंगाने आपण मागील 4 वर्षामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला सर्वांना माहीत आहे 2020 मध्ये लागू झालं. त्याचा आज म्हणजे आता 4था वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आणि या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आपण मागील 4 वर्षामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्या अनुषंगाने आपण काय काय राज्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्याचा उहापोह आपण इथे आज करणार आहोत. आजच्या या सप्ताहामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की 22 जुलैला हा सप्ताह सुरू झाला. त्यामध्ये TLM दिवस आपण साजरा केला. गेला एक मिशन राबवलं गेलं आणि त्याचा आजचा आपला दुसरा दिवस आहे. त्याचबरोबर पुढील 8 दिवस 28 तारखेपर्यंत आपण क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, डिजिटल दिवस आणि कौशल्य मिशन लाईफ, समुदाय सहभाग दिवस, त्याचबरोबर इत्यादी दिवस आपण राबविणार आहोत. आणि आजच्या या दिवसाचं विशेष महत्त्व आहे की आज आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यासाठी हा दिवस आपण साजरा करत आहोत. आपल्याला माहिती आहे निपुण भारत अंतर्गत आपल्याला 3 विकासात्मक ध्येय देण्यात आलेली होती. त्यामध्ये उत्तम मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य, मूल प्रभावी संवादक बनणे आणि तिसरं जे ध्येय होतं की मुलाने सक्रिय सहभाग अध्यापनामध्ये असणे. हे 3 ध्येय आपल्याला अचीव करायची होती. ऑफिस में